आज माझी आणि माझ्या मदर इंडियाची भांडणं झाली. कसं काय ते पुढे सांगते. त्याआधी सकाळी लवकर उठले कारण की मी वेट लॉस जरा जास्त मनावर घेतलं ना म्हणून. पण माझं वेट आता ते कमी करायचं किती मनावर घेते ते माझ्या वेटलाच माहिती. जर मी रोज घरात तळलेले मळलेले पदार्थ बनवत राहिले तर माझं वेट कसं लॉस होईल. कारण की आज मी बनवते साबुदाण्याचे वडे. माझा उपवास वगैरे काही नाहीये, माझ्या डॅडींचा उपवास आहे म्हणून साबुदाणे वडे बनतात, ते पण सर्वांसाठी. आणि हे फक्त मला माहितीये की मी अशा चमचमीत गोष्टी कशा मस्तपैकी मनापासून बनवते आणि म्हणूनच हे खाण्यापासून मी माझ्या मनाला अजिबात कंट्रोल करू शकले नाही. आणि हे साबुदाण्याचे वडे मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवले होते म्हणून मी तारीफ नाही करत आहे स्वतःची. खरोखर खूप चांगले लागत. म्हणूनच फक्त 3 साबुदाणे वडे खाल्ल्यानंतर मी 3 तास घोडे पसरून झोपली. आणि ते पण तारक मेहता का उलटा चष्मा बघत बघत झोपलीये मी आणि टीव्ही चालूच राहिली. यामुळे मी मम्मीचा मार पण खाल्ला. पण आज माझ्या मम्मीने पहिल्यांदा काहीतरी ऑनलाईन मागवलंय आणि तेच माझी मातोश्री मला खूप हौसेने दाखवते. आणि सगळ्यांच्या मम्मीप्रमाणे माझ्या मम्मीनी पण स्वतःसाठी काही ना मागवलं तर घरातलं काहीतरी मागवलंय कामाचं. आणि ती जी टिकली पडली होती म्हणून ती मला सांगत होती की माझा व्हिडिओ घेऊ नकोस. पण मी तर कधी कधी समजत नाही माझ्या आईला माझ्यावरती प्रेम कसं काय येतं. कारण की आज तिने मला आईचा चहा पाजलाय. हा तर आता सांगते की आमची भांडणं काय झाली होती. कारण जेव्हा माझ्याकडून काहीतरी गॅसवर सांडतं किंवा काहीतरी फुटतं तेव्हा माझी आई मला अशी कुत्र्यागत बडवते. आणि हे सगळं जेव्हा माझ्या आईकडून होतं तेव्हा तिच्यासाठी ते सगळं नॉर्मल असतं. तर ती आई छोडो ये तो घर घर की कहाणी आहे. तर चला आजसाठी इतकंच, भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.